नमस्कार. धर्मध्वज न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता पाहूयात एक धार्मिक बातमी. श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय चा जयघोष आणि वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे, मूषकाच्या पाठी बसून खेळे, जो बाळा जो जो रे जो असे पाळण्याचे स्वर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात निनादले. लाडक्या गणपती बाप्पाचा माघ शुद्ध चतुर्थीला जन्म सोहळा साजरा होताना मंदिरात पाळण्यावर पुष्पवृष्टी करीत असताना गणेश भक्ताचा उत्साह शिगेला पोहोचला. पारंपरिक वेशात सहभागी महिला आणि शेकडो भक्तांच्या उपस्थितीत सुवर्ण पाळण्यात यंदाही गणेश जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा श्री गणेशाचा विनायक अवतार. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे श्री गणेश जन्म सोहळा मंदिरात थाटात पार पडला. यावेळी संगीता रासने, मृणालिनी रासने, ज्योती सूर्यवंशी, शारदा गोडसे, तृप्ती चव्हाण, पूनम चव्हाण, वर्षा केदारी, अर्चना भालेराव यासह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर,
मंगेश सूर्यवंशी, सिद्धार्थ गोडसे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रथमेश कापरे यांनी सपत्नीक गणेश जन्माची पूजा केली. अर्चना भालेराव यासह उपस्थित महिलांनी गणेश जन्माचा पाळणा आणि गणेश गीते म्हटली. शुभचिन्हे आणि मोदक यांची फुलांमध्ये मंदिरावर आकर्षक आरास करण्यात आली होती. गणेश जन्म सोहळ्यानिमित्त बुधवारी पहाटे मंदिरात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी श्रीचरणी स्वराभिषेकातून गायन सेवा अर्पण केली. तर पहाटे 3 वाजता ब्रह्मस्पती सूक्त अभिषेक झाला. याशिवाय गणेश सूक्त अभिषेक देखील मंदिरात सुरू होता. तसेच सायंकाळी 6 ते 10 आणि दुपारी 1:30 ते सायंकाळी 5 या वेळेत गणेश याग संपन्न झाला. मुख्य गणेश जन्म सोहळ्याला दुपारी 12 वाजता सुरुवात झाली. त्यानंतर श्री गणेशाची मंगल आरती देखील झाली. सायंकाळी नगर प्रदक्षिणा मिरवणूक दगडूशेठ गणपती मंदिरापासून थाटात निघाली. यामध्ये गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. भाविकांनी लाखोंच्या संख्येने पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. या बातमीचे संकलन संजय कुलकर्णी सरांनी केले.